नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण 2 रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेही मावा पेढा आणि मावा बर्फी. एकदम छान टेस्टी अशा ह्या दोन्ही रेसिपी आहेत. नक्की बघा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 400 ग्राम मावा घेतलेला आहे, म्हणजे खवा घेतलेला आहे. हा खवा तुम्ही बकत-दुकस करून पण घेऊ शकता किंवा डायरेक्ट घेतला तरी पण चालेल. बघा, अशा प्रकारे आपल्याला हा मावा मेल्ट करून घ्यायचा आहे. त्याचं जे मॉइश्चर असतं, म्हणजे कच्चेपणा जो असतो, तो निघेपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. थोडा 5 ते 7 मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्याचं लगेच टेक्स्चर चेंज होतं. तुम्ही पाहू शकता. बघा, एकदम पूर्णपणे आपला मावा मेल्ट झाला की आपल्याला याला बाजूला काढून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे याचं टेक्स्चर चेंज होतं. फक्त हलवत राहायचं त्याला, कारण खालच्या साईडला चिटकू नये म्हणून. एकदम व्यवस्थित मिक्स करत राहायचं. एकदम छान आणि मऊ आणि लुसलुशीत आपली ही बर्फी बनते. टेस्ट पण एकदम हलवाई स्टाईल लागते. बघा, अशा प्रकारे आपण हा मावा आपला एकदम मेल्ट करून घेतलेला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपल्याला हा 2 ते 3 मिनटं फक्त थंड होऊ द्यायचा आहे. जास्त पण नाही थंड करायचं आहे. बघा, आता आपल्याला हा साईडला काढून घेऊया आपण. इथे मी साईडला काढून घेतलेला आहे. बघा, त्याच्यामध्ये शुगर पण ॲड केलेली आहे आणि तुम्हाला इसेन्स, मी इथं व्हाईट रोज इसेन्स 2 ड्रॉप टाकत आहे. तुम्ही केवढा इसेन्स यूज केला तरी पण चालेल. आणि आपण इथे 400 ग्राम मावा घेतला आहे, तर याच्यासाठी आपल्याला फक्त 200 ग्राम किंवा 150 ग्राम साखर यूज करायची आहे. मिक्सरला बारीक करून एकदम बारीक करायची आणि ती मिक्स करायची. आणि जास्त थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिक्स नाही करायची आहे. थोडासा गरम असतानाच मिक्स करायची, त्यामुळे साखर चांगली मेल्ट होते. तुम्ही पाहू शकता. पूर्णपणे हे मिक्सचर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर टाकली की आपला खवा घट्ट व्हायला लागतो. आणि आता आपल्याला इथं हा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एका ट्रेमध्ये ॲड करायचं आहे. बघा, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल बर्फी टाईप बनवण्यासाठी ते तुम्ही यूज करू शकता. इथे माझ्याकडे काचेचा ट्रे आहे. त्याच्यामध्ये मी बटर पेपर ॲड केलेला आहे, इझिली आपली बर्फी निघू नये म्हणून. थोडेसे पिस्ता आणि काजू पण मी ॲड करत आहे गार्निशिंगसाठी. आणि खालच्या साईडला टाकलं तर त्या बर्फीमध्ये एकदम छान सेट होतं. बघा, अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. इथे छान प्रकारे आता आपण जे मिश्रण घेतलं आहे ते सगळं याच्यामध्ये मिक्स टाकायचं आहे. बघा, पूर्णपणे आपल्याला हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. पूर्णपणे पसरवून घ्यायची आहे. एकदम पूर्ण पातळ ज्या साईजची बर्फी हवी आहे त्या साईजची आपल्याला ही खाली पसरवून घ्यायची आहे. आणि ही पसरवून झाल्यानंतर तुम्हाला जर म्हणजे लवकरात लवकर हवी असेल तर तुम्ही फ्रीजरला पण ठेवू शकता. आणि जास्त गडबड नसेल तर ही रूम टेम्परेचरला तुम्ही 2 ते 3 घंटे सेट व्हायला ठेवू शकता. आता मी ही रूम टेम्परेचरला 2 ते 3 घंटे ठेवणार आहे. एकदम छान आणि मस्त होते. बघा, अशा प्रकारे आपण ही आता 2 ते 3 घंटे ठेवणार आहोत. बघा, आता आपली ती 2-3 घंटे झालेली आहेत. आता याच्या साईडनी काटा आपण व्यवस्थित काढून घेऊया, म्हणजे बर्फी रिकामी होईल, इझिली बाहेर निघेल. तसा बटर पेपर टाकल्यामुळे इझिली बाहेर निघतेच. बघा, एकदम छान प्रकारे आपली ही बर्फी बाहेर निघलेली आहे. बटर पेपर टाकल्यामुळे हार्ड जात नाही काढायला, एकदम सोप्या पद्धतीने निघते. बघा, एकदम छान अशी ही आपली बर्फी किती मस्त दिसत आहे. टेक्स्चर पण छान आलेलं आहे. आता आपण याने चाकूने कट करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजचे पीसेस हवेत त्या साईजचे तुम्ही कट करू शकता. बघा, एकदम इझिली कट पण होत आहे. मस्त एकदम छान अशी ही आपली मावा बर्फी किंवा खवा बर्फी बनवून रेडी आहे. बघा, एकदम छान आणि मस्त दिसते. बघा, एकदम हलवाई स्टाईल दिसते की नाही, एकदम मस्त आणि छान. आणि बघा, एक मोडून दाखवते तुम्हाला मी. त्याचं टेक्स्चर पण एवढं छान आलेलं आहे, मऊ आणि लुसलुशीत. एकदम जिभेवर टाकताच विरघळणारी आपली ही मावा बर्फी बनवून रेडी आहे. त्यानंतर आता इथं आपण मावा पेढे बनवणार आहोत. चला तर रेसिपीला आता दुसऱ्या आपण सुरुवात करूया. आपण एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी 200 ग्राम मावा घेतलेला आहे आणि त्याला बारका त्याचा किस करून घेतलेला आहे. मावा कुठेही भेटून जातो. आपण मावा कढईमध्ये टाकून त्याला थोडंसं पातळ करून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण मावा मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये नंतर मी 100 ग्राम साखर ॲड करत आहे. आपल्या चवीनुसार, गोडीनुसार साखर ॲड करायची आहे. तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त साखर ॲड करू शकता. मावा आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे.
पूर्णपणे साखर टाकल्यामुळे माव्याला पाणी सुटतं, तुम्ही पाहू शकता. आपल्याला याच्यामध्ये 2 टेबलस्पून दूध पण ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण आता सगळं एकत्र करून घ्यायचं. हे मिश्रण सगळं मिक्स करत राहायचं आणि आता खालच्या तळाला जाऊन चिटकतं. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता पूर्ण एकदम मिक्स झालेलं आहे. आता यात आपल्याला इलायची ॲड करायची आहे टेस्टसाठी. परत आपल्याला ते मिक्स करायचं आहे. जोपर्यंत थोडासा घट्टपणा येत नाही त्याला, तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे. हळूहळू याला, आणि गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. मिश्रण आपल्याला पूर्ण मिक्स करत राहायचं. बघा आपलं पूर्ण मिश्रण एकजीव झालं आहे. आपल्याला 10 मिनिट आपल्याला ते मिक्स करत राहायचं आहे. आपलं आता मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे. आपण आता याला एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचं आहे. रूम टेम्परेचरलाच आपल्याला 15 ते 20 मिनिटं याला थंड करायचं आहे. आपलं आता मिश्रण काढून झालं, आपण याला असंच 15 ते 20 मिनिटं ठेवून देणार आहोत. आता आपलं 15 ते 20 मिनिटानंतर पाहू शकता आपलं मिश्रण किती छान थंड झालेलं आहे. आता याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. बघा मी कशा प्रकारे गोळा बनवत आहे. एकदम गोल आकाराचा गोळा बनवायचा आणि एकदम मधोमध प्रेस करायचं आणि आपल्याला त्याला थोडंसं मधोमध प्रेस करून आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण ॲड करायचं आहे. एक पिस्ता मी ॲड करत आहे. तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण पेढे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सगळे पेढे बनवून घ्यायचे आहेत. बघा मी 2 पण अजून बनवून दाखवत आहे. दुसरा पण बरोबर गोल करायचा आणि मधोमध बोटाने प्रेस करायचं. त्याला छान लुक येतो, तुम्ही पाहू शकता. खायला एकदम छान लागतात. अगदी बेकरी स्टाईल खायला लागतात. असं वाटत नाही की आपण घरी बनवले आहेत. एवढ्या थोड्या सामग्रीमध्ये, एवढ्या थोड्या वेळात. अशा प्रकारे आता मी सगळे पेढे बनवून घेत आहे. पूर्ण असे छान लुक दिसतो. आपले पेढे बनवून तयार आहेत. पाहू शकता किती छान लुक आला. एकदम बेकरी स्टाईल दिसत आहेत. आपल्याला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे आपण बनवू शकतो इझिली आणि घरी. एकदम छान असे इथं मलाई पेढे, मावा पेढे आणि बर्फी बनवून रेडी आहे. बघा की दिसायला पण किती छान दिसत आहेत. असं वाटणार नाही की आपण घरी बनवले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. एकदम छान असे हे पेढे बनवून रेडी. चला तर मग पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.